मित्रांनो नमस्कार. नवीन संधी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरचे दर्शन घेतले, तुळजाभवानी मातेचे. त्यानंतर आपण आलो आहोत येरमाळ्याला येडेश्वरीच्या दर्शनाला. आता येडेश्वरीचे दर्शन झाल्यानंतर आपण आता पुढे निघालो आहोत बार्शी मार्गे थेट परांड्याला, आणि परांड्यावरून आपण जाणार आहोत सोनारीला, जिथे आहे आपलं कुलदैवत, जे आमचं कुलदैवत आहे भैरोबा. तर भैरोबाच्या दर्शनाला आता आम्ही पोचलो आहोत आपल्या भैरवनाथाच्या मंदिर परिसरामध्ये. आणि इथे काही पूजेचं साहित्य आहे, आपला व्हिडिओचं शूटिंगही चालू आहे. तर आम्ही हे पूजेचं साहित्य आता खरेदी करत आहोत. मंडळी, गुलाल खोबरं नारळ घेऊन आता माकडांपासून बचाव करत आपण निघालेलो आहोत दर्शनाला. इथे तुम्ही कधी या, वानरं माकडं जे आहेत त्यांचा सुसुळाट असतो, आणि तुमच्या हातात जे दिसन ते 100% वळून येणार म्हणजे नेणार. त्यामुळे तुम्हाला खूप वाचवत स्वतःला पुढे जायला लागतं दर्शनाला. तर आता आम्ही आलो आहे आता मुख्य मंदिराच्या दर्शनाच्या पायरीच्या इथे. तर इथं फोटोशूट ऑलरेडी चालूच होतं. मग आम्ही चपला काढल्या आणि गेलो आतमध्ये दर्शनाला. तर चला, थेट दर्शन झालं. आज रविवार असल्यामुळं आणि जत्रा झाल्यामुळं गर्दी कमी होती. तर मंदिराच्या आतमध्ये दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर नारळ फोडायचा आता आपल्याला. तर हे पहा, फाटकरनं एका फाटक्यात नारळ फोडायचा आणि गुलाल खोबरं उधळायचं. बघा मंदिर परिसर कसा गुलालांनी सगळा गुलाबी झालेला आहे. बोल भैरवनाथाच्या नावानं चांग भले. प्रसाद म्हणून खोबरंही घ्यायचं आपल्याला वेचून. इथं झालेलं आहे आमच्या संध्याकाळच्या लंचचं टाईम, आणि ह्यांचं चाललेलं आहे बघा जेवण. त्यांना खाऊ दिलं आहे, हे खात आहेत खाऊ. आम्हाला माहिती आहे इथं हमखास माकडं असतात, यांच्यासाठी खास खाऊ आणला होता. ते म्हणजे फुटाणे, जे त्यांना आवडतं. हा आहे आपल्या भैरवनाथाचा रथ, जो आपल्या यात्रेच्या वेळेस बाहेर काढला जातो. आणि इथं पहा, या भैरवनाथाच्या समोर जो आपला तलाव आहे, त्या तलावामध्ये उन्हाचा प्रहर असल्यामुळे आणि ऊन खूप असल्यामुळे हे माकड जे आहे ते तलावात अक्षरशः पोहतं आहे. हे बघा कसं पोहतं आहे, मस्तपैकी एन्जॉय करतं आहे, एकटंच पाण्यामध्ये पोहतं आहे. आणि तो नजारा आमच्या निदर्शनास पडला आणि आम्ही तो टिपला आणि तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. ते बघा आता वरती आलेलं आहे, ते पायरीवरती मस्तपैकी आंघोळ करून थंडगार पाण्यात. हे पहा, खूप गरम होतं म्हणून हे पोहून आलेलं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? बोला, भैरवनाथाच्या नावानं चांग भलं.